मी तुकाराम बापूराव शिंदे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष. नमस्कार. नमस्कार. दैनिक वार्ता आणि दैनिक दहे टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नुकत्याच फलटण नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. आपल्याकडे खूप मोठ्या प्रभागाची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी अतिशय तोलामोलाने आपली झाली. त्यामध्ये आपल्याला यशही आलं. त्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन. मी सध्या तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलोय ते म्हणजे की आता नगरपालिकेचा धुराळा अजून खाली बसत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं वार सुरू झालंय आणि आम्ही गेले 8 दिवस झालं फलटण तालुक्यात फिरत असताना वाठार निंबाळकर गटातून आपलं नाव चर्चेत येत आहे. याबाबत आपली भूमिका काय असेल? आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी आम्हाला राजकीय जे धडे दिले, ते जे जबाबदारी देतील, पार्टी जी जबाबदारी देईल ती सक्षमपणे पार पाडायची, अशी एक हिंदूराव नाईक निंबाळकरांची शिकवण होती. त्या अशा बऱ्याचशाच वेळेला दिलेल्या जबाबदाऱ्या कुठलीही तक्रार न सांगता पार्टीचा जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पार पाडतो. प्रभाग 11 हा माझ्याकडे प्रभारी म्हणून काम बघत होतो. त्यावेळेला जी जबाबदारी दिली आणि ते दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणले. आता येणारी जिल्हा परिषद आहे, इलेक्शन. आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार, आदरणीय शमशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष, आदरणीय आमदार सचिन पाटील, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील, आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जे काम आम्हाला आमच्या मतदारसंघात, माझ्या गावात आणि परिसरात, मित्रमंडळीत जे काही सामाजिक राजकीय कुठलंही सुखदुःख असू द्या, त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं काम करत असतो. जी पार्टीचा आदेश येईल त्या पद्धतीनं काम करतो. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात बसणं उठणं आमचं असतं. समाजाची गरज ओळखून जिथं आपली गरज आहे तिथं आम्ही ठामपणे उभं राहतो. आपण माजी खासदार पाणीदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून आज फलटण तालुक्यामध्ये परिचित आहात. माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे प्रचंड वेगाने विकास कामे करत आहेत फलटण तालुक्यामध्ये. मग असं असताना आपणही आज दुष्काळी पट्ट्यातून येता त्या दुष्काळी पट्ट्याचं नंदनवन करण्याचं काम माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबरीने आपण केलं. मग आपल्याला जर जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली तर आपलं काय विजन असेल? आदरणीय खासदार आमदार शमशेरदादा प्रल्हाद तात्या यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवून जर मला उमेदवारी दिली तर भागातील प्रश्न जे काय आहेत, रस्त्याचे असतील, पाणंद रस्त्याचे आहेत, बरेचशा शेतकऱ्याचं सगळ्यात अडचण असेल तर पाणंद रस्त्याची आहे. माझी शेती 1 एकर आहे पण त्याला रस्ता नाही. तो इतका भेडसावणारा प्रश्न आहे. तो प्रश्न मी 100% सगळ्या गावातील जबाबदारपणे. दुसरी गोष्ट, शिक्षण हा मजबूत, महाराष्ट्राचा मजबूत पाया जिल्हा परिषद शाळा ह्या अतिशय डिजिटल करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि पाणी पुरवठा, जी स्वच्छ पाणी, सुंदर पाणी जे गावाला पाहिजे, त्यापासून आपलं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी पाणी, पिण्याचं पाणी स्वच्छ आणि सुंदर असावं. आता काही योजना बऱ्यापैकी सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत बऱ्यापैकी पूर्ण केल्यात, पण काय अपुऱ्या योजना आहेत त्या कशा पूर्ण करता येतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. जी अपूर्ण राहिलेली कामं, गावागावातील रस्ते आहेत, गावात काही ठिकाणी मुलींची शाळेची फलटणला येण्याची सोय होत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भेडसावणारा प्रश्न, शिक्षणाच्या साठी ज्या मुली येत आहेत त्यांना 2-2, 3-3 तास एसटीची वाट पाहावी लागते. ती एसटी माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना कशी वेळेत घेऊन जाईल
त्यांची कशी सोय होईल याकडे मी लक्ष देईन. आपण आताच बोलला की एसटीचा प्रश्न हा प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांना भेडसावत आहे, विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. याबाबत आता नुकतंच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील किंवा आमदार सचिनदादा पाटील साहेब असतील यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनेनंतर बऱ्यापैकी आपल्या भागात येणाऱ्या बसेस वेळेत आणि येतात का? आता एसट्या एवढ्या 2 महिन्यात एसट्या 1-2 नवीन चालतात, पण ह्याची अजूनही गरज आहे. म्हणजे ह्या एसट्या काही वेळेला एकाच वेळेला एकच शाळा त्याच टायमिंगला सगळ्या भरत नाहीत. काही कुणाचे मुलांचे क्लास असतात, त्यामुळं मागं पुढं एसट्या मुलांच्या चुकतात. त्यामुळं 3-3 तास एसटी स्टँडवर फलटणच्या थांबावं लागतं. नाहीतर जर सकाळची एसटी निघून गेली तर वाकरी पट्टीवरती किंवा ढोळपट्टीवरती किंवा उपाळ्यामध्ये असं सर्रास परिस्थिती तीच आहे. त्या कशा वेळेत 2-2 गाड्या सुटून सगळ्या मुलींची सोय होईल हे मी बघणार. आम्हा शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न की आता पाणी आलंय, डोंबलकवडीचं बऱ्यापैकी शेती पिकते, परंतु त्याचबरोबर तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून नाईकमामोडी एमआयडीसी मध्ये आपण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून किती तरुणांना रोजगार निर्मिती होईल असा तुम्हाला अंदाज आहे? आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मागच्या 1.5 महिन्यापूर्वी वायशी हायस्कूल या ठिकाणी मोठं सभा झाली. त्याच्यामध्ये तालुक्यातील 20,000 नोकऱ्या देणारा उद्योग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय रणजितदादांना दिलेला आहे. आणि तो वेगळा असा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नसेल असा प्रोजेक्ट हा नायबमवाडीसाठी प्रस्तावित करणार आहेत. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे आदरणीय रणजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब यांचं संबंध आणि रणजितदादा यांच्याकडे एक हातोटी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून जी आपल्या तालुक्यासाठी काय कसं आणता येईल ती सगळ्यात महाराष्ट्रात 1 नंबरचं काम करणारा आदरणीय रणजितदादा आहेत आणि त्याबरोबर आमदार आहेत. त्यामुळं मला ठाम विश्वास आहे एमआयडीसी पुढच्या वर्षीपर्यंत कारखाना तिथं उभा राहून आपल्या ग्रामीण भागातील शहरी भागातील या मुलांना नोकरी मिळतील. आणि त्यातली त्यात आदरणीय वहिनी साहेबाचा मतदारसंघ हा वाठरा जिल्हा परिषद मतदारसंघ येतो. त्यामुळं आमच्या मतदारसंघाला प्राधान्य राहील हे काय सांगायची गरज नाही. नमस्कार.